रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय पुरी भाजी। तर त्यासाठी मी त्या वाटीने 2 वाट्या हे गव्हाचं पीठ घेतले। त्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा घातलाय आणि 1 चमचा बेसनचं पीठ, चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि मी इथं गरम करत ठेवलं तेल गरम झाले। अगदी 2 चमचेच तेल घेतले मी, चांगलं गरम करून घेतले तेल। असं मिक्स करून घ्यायचं। पुऱ्या तेलकट होऊ नयेत म्हणून मी त्याच्यामध्ये रवा घातलाय। आता हे सगळं एकत्र करून तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। अगदी कमी पाण्यात घट्टसर मळायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। म्हणून घेताना अगदी छोटी कटोरी घेतली आहे पाणी घेण्यासाठी। आणि हे असं आता आपण मळून घेऊया। चला तर मग व्यवस्थित चांगला मळून गोळा करून घेऊया। पहा, पिठाचा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाही। असं 20 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया। मला 2 वाटी पिठासाठी एवढंच पाणी कमी पडलं। एवढं पाणी जास्त झालं असतं तर ते पीठ मऊ किंवा पातळ झालं असतं। हे बघा, आता हे व्यवस्थित मळून झाले। तर त्याला आपण झाकून ठेवू। अशा पद्धतीने 20 मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवले। आता आपण इथं कुकर लावून घेतला। याच्यामध्ये मी रस्सा भाजी पुरीसोबत खाण्यासाठी, पुरी भाजी बनवण्यासाठी हरभरे लावले आणि बटाटे लावले उकडायला। तर आपण त्याची भाजी बनवणार आहोत। तर ते थंड झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की हरभऱ्याची आणि बटाट्याची भाजी बिना लसूण कांदा कशी बनवायची। तर आता आपला कुकर थंड झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी बनवू, भाजीची, हरभऱ्याची भाजी आणि बटाटा। आपण असे गोळे करून घेतले आहेत। इथं लाटून घेतले आहे। इथं मी तेल गरम करायला ठेवले। आता आपण तेल गरम झाले का बघूया। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण अशा लाटून घेतलेल्या पुऱ्या सोडून देऊ।
आपण अशा पद्धतीने सगळ्या अशा लाटलेल्या पुऱ्या तळून घेऊया. थोडंसं थांबलं. अशा पद्धतीने आपण आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. ह्या तयार झाल्या आपल्या पुऱ्या. जिप्पात तेल दिसत नाही. पुऱ्या इतक्या छान झाल्या आहेत, मस्त एकदम, खूप छान, आणि फुगलेत पण व्यवस्थित. अगदी 2 वाटी पिठापासून इतक्या पुऱ्या झाल्या त्या, खूप छान. आता आपण भाजी बनवू, नैवेद्याचं ताट बनवू. चला तर मग हरभरा आणि बटाट्याची भाजी बनवतो. तर आपण बनवतोय बटाट्याने हरभऱ्याची भाजी, पुरीसोबत पुरी भाजी. मी हे हरभरे 1 दिवस भिजत घालून कुकरला उकडून घेतलेत, आणि 2 छोटे बटाटे. तर आपण इथं तेल गरम करत ठेवले. गॅस थोडा बारीक करायचा, फोडणी देते वेळी मी टाकले थोडंसं दालचिनी, तेजपत्ता, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, खोबरं, थोडासा शेंगदाण्याचा कूट. आणि महत्त्वाचं म्हणजे हिंग. हिंग अशा भाज्यांमध्ये आवर्जून घालायचा. बटाटा, हरभरा अशा भाज्या करतेवेळी हिंग हा अशा भाज्यांमध्ये घालायचा. आणि बटाटा परतवून घ्यायचं मसाल्यामध्ये. उकडलेले हरभरे. आपण याच्यामध्ये टाकलंय जिरेपूड, धनेपूड, भाजलेलं खोबरं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. भाजी तयार झाल्यानंतर आपण वरून टाकणार आहोत कसुरी मेथी. तर आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया. ही बिना लसूण आणि कांद्याची भाजी आहे. याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला नाही आहे. आणि माझी कढीपत्त्याची फोडणी द्यायची राहिलेली आहे, त्यामुळे मी 2-4 पानं वरूनच टाकते. तर ही बिना लसूण कांद्याची भाजी आहे. याच्यात कुठलंही वाटण नाही, कांदा नाही, किंवा कुठलेही बाकीचे पदार्थ नाही आहेत. फक्त भिजवलेले हरभरे उकडून घेतले मी, आणि बटाटा उकडून घेतला आहे. त्यात धना पावडर, जिरा पावडर, भाजलेलं खोबरं मिक्सरला वाटलेलं होतं ते, आणि मिरची पावडर. हे अशी मिरची पावडर. याच्यामध्ये पण कुठलेही मसाले नाहीत. थोडंसं दालचिनी, 2 लवंगा आणि 1 तेजपत्ता, अगदी थोडंसं चक्रीफूल. चांगलं आता शिजू द्यायचं, मग हे घट्ट होईल. 7 ते 8 मिनटं शिजू द्यायचं. आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूया.
1-2 मिनटासाठी झाकण ठेवू आणि त्याच्यानंतर ही चिरलेली कोथिंबीर नंतर घालूया। आता आपण कसुरी मेथी घातलेली आहे, तिचा वास बाहेर जाऊ नये म्हणून 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं। ही तयार झाली आपली बिना लसूण कांद्याची हरभरा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता कोथिंबीर टाकूया। ही तयार झाली आपली पुरी भाजी। रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।